आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. मोहपाडा येथील वनजमिनीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. वनजमिनीवरील कथित अतिक्रमण आणि वनपट्ट्यांच्या वाटपावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले. मोहपाडा महसुली हद्दीतील वनजमिनींमध्ये बाहेरील गावातील लाभार्थ्यांना पट्टे वाटप केल्याचा आरोप आहे. संबंधित लाभार्थी मोहपाडा गावचे रहिवासी नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यांच्या मूळ गावात वनजमीन असतानाही त्यांना मोहपाड्याचे रहिवासी दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. काही राजकीय नेत्यांनी शासनाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे मंजूर करण्यात आलेले वनदावे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच वनजमिनीवरील कथित अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी आहे. विशेष म्हणजे यापूर्वी नागपूर वन महानिरीक्षकांनी अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिल्याचा दावा आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मालेगाव वनविभागाकडून आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. खोटे ठराव आणि बनावट दावे करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संबंधित वनदाव्यांची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. वनजमिनीचे वाटप नियमानुसार झाले आहे का याची तपासणी करण्याची मागणी आहे. ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. उपोषणामुळे प्रशासनासमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वनजमिनीच्या या वादामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली. मात्र ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची अधिकृत पातळीवर पुष्टी होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. संतोष बोरकर, प्रल्हाद बोरकर, शिवराय बोरकर, योगेश बिचकुले, सीताराम बोरकर यांच्यासह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी आहेत. वनजमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली आहे. शासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आता प्रशासन या तक्रारींची कशी दखल घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी अरुण शिरोळेसह स्वराज्य न्यूज, मालेगाव. गावामध्ये वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा दखल घेत नाही जे अधिकारी. आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. कलेक्टर साहेबांनी आदेश दिला म्हणजे देवदत्त ठेकाण यांना 10 दिवसामध्ये अहवाल सादर करून वनजमिनीवर अतिक्रमण हटवण्यात यावे. आणि अतिक्रमण हे बाहेरगावचं आहे ते म्हणजे अतिक्रमण करणार म्हणजे त्यांच्या गावामध्ये आमच्या गावचा काही ठराव घेतलेला नाही, कोणतं आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, कोणताही पुरावा आमच्या गावचा नाही आहे त्यांच्याकडे. म्हणून तरी पण हे जाणून बुजून म्हणजे प्रशासन काहीतरी देत असतील म्हणूनच हे दावे पात्र होऊ राहिले. आणि आम्ही वारंवार सांगून सुद्धा मॅडमसुद्धा फोन केला तर आमचा नंबरसुद्धा ब्लॅकलिस्टमध्ये टाकून सुद्धा आणि तनपुरे साहेब तर आमचा तर फोन उचलत नाही. आणि DCF राजेश शेपट म्हणून यांना पण आम्ही वारंवार तक्रार केली तरी पण हे दखल घेत